जरांगे पाटलांचा, आता मी त्यांना पाटील म्हणणार नाही, कारण पाटील असण्यासाठी पाटीलकीची सनद असावी लागते. त्यांची सनद मी पाहिली नाही, मी त्यांना पाटील मानित नाही. जरांगे यांचा हेकेखोरपणा आम्ही आणवला. जरांगे पाटील हे ओबीसी आरक्षणावर ठाम असून त्यांचं आंदोलन सुरूच आहे. पण ज्यावेळी आंदोलनाची दिशा ठरवत होती, जरांगे त्यांचं आंदोलन कसं असेल हे सांगत होते, अगदी त्याच वेळी अजय महाराज बारसकर माध्यमांसमोर आले आणि त्यांनी जरांगेंवर आरोप केले. जरांगे खोटं बोलतात, जरांगे पलटी मारतात, ते हेकेखोर आहे, त्यांनी गुप्त बैठका घेतल्या, असे एक ना अनेक आरोप त्यांनी जरांगेंवर केले. पण जरांगेंना नडणारे हे अजय महाराज बारसकर कोण आहेत? त्यांचं बच्चू कडूंसोबत नेमकं काय कनेक्शन आहे आणि बच्चू कडू यांच्या पक्षासोबत अजय बारसकर यांचं नातं कसं जुळलं, हेच या व्हिडिओत पाहूयात. मराठा आरक्षणाचं विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर झालं तरी जरांगे त्यांच्या आंदोलनावर ठाम आहेत. त्यांना ओबीसी कोट्यातूनच आरक्षण हवंय, त्यासाठीच त्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची पुढची दिशा काय असेल हे जरांगे सांगत होते, तेव्हाच अजय बारसकरांनी त्यांच्यावर आरोप केले. जरांगेंनी समाजाला अंधारात ठेवून गुप्त बैठका घेतल्या, त्यांनी तुकाराम महाराजांचा अपमान केला, जरांगेंना कवडीची अक्कल नाही, असे अनेक आरोप बारसकर यांनी केले. त्यानंतर बच्चू कडू लगेच सक्रिय झाले आणि बारसकर यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या प्रवक्तेपदावरून आणि प्रहार वारकरी संघटनेवरून हकालपट्टी केली. पक्षासोबत त्यांचा काहीही संबंध नसल्याचं सांगण्यात आलं. पण अजय महाराज बारसकर हे नेमके कोण आहेत? तर अजय महाराज बारसकर हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातले रहिवासी, कीर्तनकार, प्रवचनकार आणि शाहीर म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी काही मराठी पुस्तकांचं लेखनही केले. ते संत तुकाराम महाराज ज्ञानपीठ भंडारा डोंगरचे अध्यक्ष आहेत. ते 2006 पासून मराठा आंदोलनात सहभागी असल्याचं स्वतः सांगतात. पण आंतरवाली सराटीत आंदोलकांवर लाठीचार्ज झाला तेव्हापासून ते जरांगेंच्या आंदोलनात सहभागी झाले. ते जरांगेंच्या कोर कमिटीतील एक सदस्य होते. बच्चू कडू यांनी आंतरवाली सराटीत जाऊन जरांगेंच्या जेव्हा भेटी घेतल्या तेव्हा अजय बारसकर त्यांच्यासोबत होते. पण हे अजय बारसकर बच्चू कडूंसोबत कसे जोडले गेले? तर अजय महाराज बारसकर वारकरी होते, त्याच माध्यमातून ते बच्चू कडू यांच्यासोबत जोडले गेले. 2017ला श्रीरामपूर तालुक्यातील मुठे वडगाव येथे शेती व पाणी प्रश्नांबाबत आंदोलन झालं होतं. यानंतर बच्चू कडूंसह अजय महाराज बारसकरवर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतरच बच्चू कडूंनी अजय महाराज बारसकर यांना पक्षाचं प्रवक्तेपद दिलं, तसेच त्यांना प्रहार वारकरी संघटनेचं प्रमुखपदही दिलं. इतकंच नाही तर प्रहार जनशक्ती पक्षाचे अहमदनगर आणि पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख त्यांना बनवण्यात आलं. बच्चू कडूंचा पक्ष अहमदनगर जिल्ह्यात वाढवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचं सांगितलं जाते. आता बच्चू कडू यांनी पक्षातूनच अजय बारसकर यांची हकालपट्टी केली आहे. त्यांनी जरांगेंवर आरोप केले, त्यांनी जरांगेच्या आंदोलनांवरून काही गौप्यस्फोट केलेत. त्यामुळे अजय बारसकर नेमके कोण होते हे सांगण्याचा आमचा हा प्रयत्न होता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओंसाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा मुंबई तक.